हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळ झाली आणि आज आहे ना, आज गुरुवार आहे आणि मला बनवायचं आहे प्रसादाचा शिरा. कारण मलाच खाऊशी वाटलाय आणि म्हणजे असंच मला रात्री स्वप्न पडलं होतं. मला स्वप्नात बी खावंच वाटतं काही पण. मस्त प्रसादाचं स्वप्न पडलं तर तसं काय मी प्रसाद खाते. मग मी मित्रांनो डायरेक्ट आणि मग मी ना म्हणलं आज आहे ना मी प्रसादच बनवून खरोखर. मग आता मी खरंच प्रसाद बनवणार आहे आणि खाणार आहे मस्त. म्हणजे थोडंसं आवडतं असा प्रसाद आहे, एवढा असा खूप जास्त नाही आवडत. मग मी थोडा बनवणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर आता इथे ना तूप नाही आहे, तर मी दुकानातून आमच्या शॉपमधून घेऊन येते. आणि कसं होतं, जवळ शॉप असले ना आम्ही म्हणजे जर इथूनच आणायचं त्याच्यामुळे अवेलेबल गोष्टी जास्त करून असं. पहिले कसं घरामध्ये जास्त तूप बीप म्हणजे मोठ्या मोठ्या बारण्या वगैरे असं म्हणजे आता पण घेऊनच येतो, पण मग जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन येतो असं. तर आता काल तिकडं सुहासनी जेवायला गेलो पुन्हा, मग तिकडं ती तुपाची बरणी नेली होती आणि मग आता बघितलं तर मग थोडंच आहे, तर त्याच्यामुळे आता इथूनच बरणी नेते मी. तूप घेतलंय आणि चालले मस्त असा शिरा बनवणार आहे. तुम्हाला पण दाखवते रेसिपी. तूप घेऊन आले आणि रवाच विसरले आणायचे, आता परत जावं लागेल. असं होतं. तूप आणलंय, आणते का तुम्ही रवा? काजू आणि बदामचे दोन याने घेऊन तुमच्या चला आता काजू बदाम पण आणते, रवा पण आणते. हे असं जवळ दुकान असलं का शेणपाटे जाते. तर हे बघा, मी ना प्रसाद बनवायला साहित्य काढून घेतलं, म्हणजे प्रमाण काढावं तुम्हाला त्यासाठी. हे बघा, 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, दूध. आपल्याला दूध थोडं वाटलं थोडं वाढवावं तर वाढू शकतो. मी हे प्रमाण दाखवण्यासाठी घेतलं. आणि काजू बदाम, मनुके आणि केळी. आता मी याचा प्रसाद बनवणार आहे. चला पहिले तुपात आहे ना शिरा रवा भाजून घेऊ. आणि आज मिस्टर मला बनवून नाही राहिले, पण मी मलाच बनवून राहिले. माझ्या मिस्टरांना बनवायचं आहे. माझ्या मिस्टरांना नाही आवडू येते. घ्या जरा कॅमेरा घ्या तुमच्याकडं, तर बोलायचंच बघ नाही. मित्रांनो आता हे असं म्हणजे कसं राहतं, थोडंसं पूजाचा याचा प्रसाद बनवायला मला लय आवडतो. म्हणजे नुसतं मटनच बनवायला आवडत नाही मला, मी सगळंच बनवायला आवडत मला. मी म्हणलं तिला मी करतो, पण आता पहिले ना मी ना तूप टाकून घेते. वा वा, एक नंबर घी आहे. चला आता पहिले ना रवा भाजून घेऊ याच्यामध्ये. मस्त फुगतो का करावा लगेच. आता फुगला बघ, त्याचाच अंदाज कळायला पाहिजे खरा. एकदम छान असा ब्राऊन होईल. आता कवर जाळणार नाही तू, किती केवर हलवलं नाही तरी. तूप आहे म्हणून हा, तो पण जळत नाही राहत. कमी जर टाकलं असतं ना मग जळालं असतं असं. पुढं आता मीडियम लाव जरा. तू आता ड्रायफ्रूट टाक. तर आहे ना तुपात रवा चांगला भाजलाय. आता ड्रायफ्रुट्स लगेच नको टाकू, आज ते होऊ दे चांगलं. हा, आता ड्रायफ्रूट चांगले परतून घेते मी. वाढव थोडं वाटलं सर, आणि चांगले होऊ दे लाल. चांगले फ्राय झाले का मग केळी टाकायचं त्याच्यात. बघा आता केळी टाकणार त्याच्यामध्ये. बस एक केळी टाकली आपण, 2 घेतल्या होत्या पण 2 नाही टाकल्या, एकच बाद झाली. एकाच खूप झालं आणि बस. अजून टाकायचं, अर्धी टाक वाटलं. टाकून देते का? केळी टाकली आता. अक्षूचं काय मन राहील नाही, अशा दोन्ही टाकले. आता ना आता आहे ना मस्त दूध, मस्त असं आता दूध टाकणार आहे. चरकंदी सारखा बसणार आहे. ओके, दुधात घालून काही गरज हलव, गेठोळे नको होऊन देऊ. नाही. नाही द्या केळी. हा पण तू हलव, गॅस कमी करशील थोडासा, मीडियम हलव. साखर टाक.
बघ काय झालंय प्रसाद अजून तर साखर टाकायची दुधाची काय याची गरज नाही. नाही दूध पण तेवढंच मापन झालंय. हे बघा आता आहे ना साखर सगळी टाक थोडी सगळी टाक असली फक्त थोडी नॉर्मल ठेवली. खूप गोड नको आहे आम्हाला. एवढीची गरजच तशी ती. दूध टाक. दे टाकून भारी होऊन आता साखर टाकली. 1 वाटी साखर टाकते. सगळं तुम्हाला जसं प्रमाण दाखवलं ना त्याप्रमाणे केलं आहे. थोड्या वेळ राहू दे आता, हलू नको लगेच साखर हे होईल. एका जागेवर हे ना तिथंच राहिलंय, तिथं हलव ना. पुढं इथलं निघलाच नाही हे, इथलं आहे ना शिरा तिथं खाली शिरा असाच. हा पुढं मला पण दाखव ना सगळं मग तू भारीच तेवढं केलाय, त्याच्यामुळे प्रसाद दाखवायचं. मग आधी पाहिजे मी बनवलं नाही तर मग म्हणते नाही नाही तिनंच बनवलाय मित्रांनो, मी फक्त उभा आहे कॅमेरा घेऊन. एक तर बायकोला एक तर श्रावण लागल्या बायकोला एवढं क्रेविंग झाली खायची. काय हा राहिलं कमी कर आता, थोडा मीडियम कर गॅस. साखर वितळली, शिजू दे. हो दे आता कमी याच्या. केळी का काय नाही होत त्याला, राहू दे. केळी तशी पण छान लागत. तर आता प्रसाद रेडी झाला. अजून 5 मिनिट आम्ही ठेवणार आहे असंच झाकून. हे करू ते लागलं तेच हे कर. एक कडाला कढई ठेवले जाईल. नाही ना तिकडे तिकडून जळतच जाणार. मग ते सारखं करून गॅस बंद करून जातो तू. ठेवू का पाणी? आता प्रसाद रेडी आहे. आणि हे तुलसी पत्र ठेवले आहे शिवाय एकदम छान. ओके जेवण दाखवणार. कोणत्या तुळशीला इथं ठेवलं पुढे ठेवला हो मित्रांनो. मला वाटलं देवाच्या अगोदर ताव मारतिक काय, खास मी त्यासाठी तिच्या मागे आलो होतो. खरंच ठेवला का नाही. आता काय करायचंय ठेव मग. घरात काय ताट नाही कशात ठेवू. ठेव ना छोट्याशा याच्यामध्ये प्लेटमध्ये नाही कशात. लय बरं मी बनवलाय अर्धा त्याच्यामुळे. अर्धा बिर्धा काय काय जवळ होतो ना, मी जवळ होतो ना त्याच्यामुळे. हा का काय ग काय म्हणते ग तू? कसं झाला प्रसाद? आवडलं ना? प्रसाद कसं झालं सांग ना. कसं झालं सांग ना. आवडलं? तुझ्या बाळाला दिला तर बा तू पण खा. प्रसाद कसा आहे? छान तर मला सांग ना. छान आहे. भारी झाला प्रसाद. तू खाला? ठीक आहे. छान झाला.